राम राम. मी प्रकाश महाजन, महाजन अँड महाजन यूट्यूब चॅनलसाठी. हो नाही करता करता दोघा बंधूंचा जाहीरनामा वचननामा प्रसिद्ध झाला. मिठी नदीच्या काठावरून या दोन भावांनी सगळ्या मुंबईकरांना वचननामा दिला. पण राग जुना चाळवला. बाटली जुनी दारू नवी असं काही झालं नाही. तोच मराठीचा राग, तेच टोमणे, तेच कुचकट बोलणे, त्याच कोट्या करणे हे या वचननाम्याच्या वेळेस दिसून आलं. एका पत्रकारानं त्यांची एवढी पंचायत केली की उद्धव ठाकरेला उत्तर देता देता नाकी नऊ आलं. आणि या वचननाम्यामध्ये त्यांनी जी वचनं दिलीत, 30 वर्ष ते काय झोपले होते का? 30 वर्षात तुम्हाला घरकाम करणाऱ्या स्त्रिया यांना काही सन्मान निधी द्यावा वाटला नाही. 30 वर्षात तुम्हाला 100 युनिट वीज मोफत द्यावी वाटली नाही. 30 वर्षात तुम्हाला 700 स्क्वेअर फूटच्या घराचा कर माफ करावा वाटला नाही. तो आत्ताच का वाटला? आपल्याकडे एक म्हण आहे, जब रात लगी घटने तो खैरात लगी बटणे. आता सत्ता आपली जायची वेळ आली, किंबहुना जाणारच ही पक्की खात्री झाली. त्यावेळेस त्यांनी हा वचननामा जाहीर केला आणि नेहमी गोंडस त्याच्यात वचनं दिली. पण ही वचनं आम्ही कशी पूर्ण करूत याचा कुठेही उल्लेख केला नाही. मला सांगा, आता या वचननाम्यामध्ये एक गोष्ट राहून गेली की आजपर्यंत उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेवर आरोप केले, राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेबरोबर आरोप केले. याचं काय? उद्धवजी तुम्हाला याची उत्तरं द्यावं लागतील आणि राजसाहेब तुम्हाला याची उत्तरं द्यावी लागतील. कोणत्या पातळीवर जाऊन आपण आरोप केलेत याची उक्ती मला इथं करायची नाही. अहो, तुम्ही सूप काढला, तुम्ही बटाटे वडे काढले, तुम्ही त्यांच्या धर्मपत्नीचं महानगरपालिकेत जायचं काढलं, तुम्ही महापौर बंगला ढापलं काढलं. त्याच्याहूनही दुर्दैवाची गोष्ट, राज ठाकरेंनी कित्येक सभेत हे सांगितलं होतं की शरद पवारच्या राष्ट्रवादीमुळं या महाराष्ट्रात जातीवाद बोकाळला आहे. जातीवाद बोकाळला शरद पवारमुळे. आज तुम्ही शरद पवारच्या मांडीला मांडी लावून बसलात. याचं काय उत्तर देताल तुम्ही? जनतेला काय याचं सांगणार आहेत की आम्ही त्यावेळेस बोललो ते खरं होतं का आता बोलतो ते खरं आहे? तुम्ही कोणत्या तरी वेळेस खोटं बोललात, मग ते आता बोलतायत का मागं बोललात हे तुम्हाला जनतेला स्पष्ट करून द्यावे लागेल. आणि उद्धव ठाकरेजी, तुम्ही तर भावाची आपल्या एवढी बेआबरू केली की त्याची लायकी 50% सीट द्यायची सुद्धा तुम्ही ठेवली नाही. 25%, 23%, 20%वरच बोळवणी केली आणि तुम्ही वचननामा देताय. अहो, SRA आणलं कुणी? या तुमच्या दोघा भावाच्या जवळच्या माणसाचे किती लपडे आहेत, तिथं किती जणांचे हात गुंतलेत. अहो, मिठी नदीचं गाळ काढण्याचं 500 कोटी रुपयाचे टेंडर का थांबलं? कोण त्याच्यात हिस्सा मागत होतं? जाहीर करा एकदा. सारखं मराठीचा राग तुम्ही आळवताय. मला सांगा, मुंबईत मराठीच माणूस महापौर होणार, एकनाथजी शिंदेने जाहीर केलेलं आहे. मराठीच माणूस होणार आणि तुम्ही म्हणतात की आम्ही हिंदू आहोत आणि हिंदी नाही आहे. अरे काय कोट्या करता तुम्ही? मराठी माणूस काय तुमच्या दावणीला बांधलेला आहे की म्हणाल त्यावेळेस तुम्ही दावणी सोडली, म्हणाल त्यावेळेस दावणीला आणून बांधलं? आता मराठी माणूस शहाणा झालाय, तो भावनेवर मतदान करणार नाही, हे लक्षात ठेवा. तुम्ही जे वचननाम्यात सांगितलं ना ते कसं पूर्ण करणार आहात हे जनतेला कळू द्या. आणि तुमचे 2 युवराज जन्मताच पाळण्यात त्यांना नेतेपद मिळालं. ते काल एक काय प्रेझेंटेशन करत होते, फॅप्या उडाली, बोलता येईना. तुम्ही मुंबईच्या माणसाला, या प्रदेशातल्या मराठी माणसाला आता फार काळ मूर्ख बनू शकत नाहीत. मराठी माणूस जागा झाला आहे आणि तो हिंदुत्वाचा धागा झालेला आहे. जाता जाता एक गोष्ट मला प्रामुख्याने सांगावी वाटते की अजित पवारची राष्ट्रवादी
आणि भारतीय जनता पक्षात पहिल्यासारखे संबंध राहिले नाहीत. अजित पवारनं पिंपरी चिंचवडमध्ये जे काही जाहीर वक्तव्य केलंय की सत्तेची राक्षसी महत्वाकांक्षा भाजपला आहे, हे वाक्य आहेत त्यांच्या. आणि त्याच्यावर भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी काय म्हटलं आहे की मी खाजगीत कित्येक वेळा देवाभाऊला सांगितलं होतं की या राष्ट्रवादीला सोबत घेऊ नका. हे भांडण आता घरातलं भांडण चौकात आलंय, चौकातलं भांडण आता गावाच्या वेशीवर आले, सगळ्या जगासमोर हे सगळं दिसलंय. पुढे काय होईल माहीत नाही. ईश्वर करो यांना सुबुद्धी देव. धन्यवाद.